श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान। बोलो रे भाई सब संतन की जय। गणपति बप्पा मोरया। पाडू न करी भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण। कोण उपाय जयद्रथा तिचे, हे न चिंतू चित्त तुझे। आणि काही आथीजे जे नावा विने वीर, तेही एक एक आगरे। चित्रीचे सिंहाडे मानावे, जैसे ओलोनी हाती घ्यावे पुसोनिया। यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा। प्रश्नचिन्ह हा आभासुगा अवघा येर ग्रासिले मिया। जेव्हा तू देखले की माझ्या वदनी पडले, तेव्हाच यांचे आयुष्य सरले आता रीती सोपे। मनोनी वहिला उठी मिया मारेली तू निवडी। नरिले शोक संकटी नाथलिया। आपणची आडखिळा किजे, तो कौतुके जैसा विधोनी पाडिजे। तैसे देखेगा तुझे निमित्त आहे। बापा विरुद्ध जे झाले, ते उपजताची ओढे नेले। आता राज्येशी संचले यश तू भोगी। सावियाची उतत होते दायाद, आणि बळीये जगी दुर्मुद। ते बधिले विशद साया सुन्न लागता। ऐसिया या गोष्टी विश्वाच्या वाकपट्टी, लिहून घाली किरटी जगा माझी। श्लोक क्रमांक अध्याय ग्रंथराज ज्ञानेश्वरी, अध्याय क्रमांक 11, श्लोक क्रमांक 34 आणि त्याच्या खालील 472 ते 481 ओळी। मी म्हटलं बघू काय आपल्या हाताला येते ते पाहू। तर याच्यामध्ये मिथ्यत्व निश्चय, तुम्ही आपण ज्या मार्गाने जाणार आणि तुमच्या डोक्यात जे असेल, तुम्हाला जे आता सध्या घडीला अपेक्षित असेल, तेच तुमच्या समोर येणार। तर मिथ्यत्व निश्चय झाला पाहिजे। हे जे जग आहे हे जग नाही। तर ह्या बोधापर्यंत जाणं किती अवघड आहे, कारण क्षणाक्षणाला चटके तर कोणाचे बसतात, या जगाचे। आणि आपला मार्ग जो आहे ना, साधू संतांचा जो मार्ग आपला म्हणण्यापेक्षा असा उलटा मार्ग आहे। जग इकडं वाहत चालले, पाणी पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे वाहते किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे पाणी वाहते। तर पश्चिमेकडून पाणी वाहत असते आणि चालले पूर्वेकडे, तर पोहणं म्हणजे काय? जिकडनं पाणी येते त्या बाजूला पाण्याला कापत कापत पुढे जायचं, उगमाकडे जायचंय, मुळाकडे जायचं। ना की पाणी इकडून वाहते ते चाललेले, मग त्याच्यात पडल्यानंतर तो ऑटोमॅटिकच जाणार आहे। त्याला पोहणं नाही म्हणत, त्याला काय म्हणतात? वाहत जाणे। पोहणं म्हणजे तिथं पुरुषार्थ खर्च करावा लागतो। तो तुकोबारायांनी केला। धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ। आपल्याला तेच करायचंय, पण आपल्याला गुणवर्णनात आनंद वाटतो। धन्य तुकोबा पुरुषार्थ, धन्य तुकोबा समर्थ। तुला काय जखमी बाबा किंवा इतर जर मोठे महात्मे येते ते काय म्हणते, तुला काय फाशी झाली, मग तू सुद्धा काय कर, धन्य तुकोबा समर्थ, धन्य दीपक समर्थ, धन्य प्रवीण समर्थ, धन्य संपत समर्थ असं म्हण ना। असं म्हणायला तेवढं गट्स असावे लागतात, तेवढं शौर्य, तेवढं झोकून द्यायला लागतं, आपलं अस्तित्व संपवावं लागतं। आणि जे ध्येय त्याच्यासाठी प्रयत्नांची काय करावं लागेल? पराकष्टा। नुसते प्रयत्न चालत नाही। परमार्थिक माणूस प्रयत्नवादी पाहिजे, पण त्याचे प्रयत्न किती पाहिजे? 1000 100 पटीच्या उच्चांगाचा पाहिजे। साधं गिर्यारोहकचं काम करतो तो, त्या याच्यावरून दगडीवरून जातो वर चढत चढत चढत, आपलं जीव दुखतो, बापरे बापरे, गेला गेला, त्याच्यापेक्षा 1000 पटीचा हा प्रवास आहे।
म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी रे काय ती बापुडी. संसार जिंकता आला पाहिजे. संसार जिंकणं म्हणजे काय, त्या संसाराचं मिथ्यत्व कळलं पाहिजे. संसार दोन पद्धतीचा आहे. एक दृष्टिगोचर संसार आहे आणि हा सुद्धा 36 तत्वाचा हा एक संसारच आहे. हा संसार किम निमर्त आहे. हा संसार निमित्त किम निमर्त आहे. हे घर किम निमित्त आहे. तुम्हाला सौख्य आनंद विश्रांती हा बी हे पण घर आहे. 84 लाख योनीतून काय पाहिजे तुम्हाला, सुख विश्रांती. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे किंवा विश्रांतीचा हाव पायी संतांची आहे. मृत्यू पावलेल्या माणसाला स्मशानाच्या अलीकडे आल्यानंतर काय देतात त्याला, विसावा. आता तू दमलाय काय, त्याला विसावा द्यायचा. ही वाहून नेणारी दमलेत उलट. तर तो विसावा म्हणजे आता मृत्यू लोकातला माझा शेवटचा जन्म. आता मी निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा कृष्णच्या. तृष्णा जोपर्यंत ना ही पळापळी नाही, ज्याच्याकडे तृष्णा आहे त्याला 84 लाख योनीची पळापळी. सारखं या युनीतून त्या युनीतून त्या युनीत जायचं. एखाद्या साधू पुरुषाच्या गाडीखाली एखादं जनावर गेलं, सुटलं ते त्या जन्मातून. एका साधू पुरुषाच्या समोरून एखादं चाललेलं आहे, शक्यतो ते कोणाला त्रास नाही देत, पण ते आपसुकत येणार. एक एक झट तो जन्म कव्हर करत चाललेला आहे. असे आपण 84 लाख जन्मीची योनीतले जन्म कव्हर करत इथे आलेलो आहे. आता एक गोल्डन चान्स सुटायचंय का, सुटलो असतो, परंतु जरा मुलामध्ये गुंतलो, नाही तर नाकामध्ये गुंतलो, बायकोमध्ये गुंतलो. कोण कोणाचं आहे इथं. शरीर आपलं नाहीये. हे शरीर आपलं आपल्याला साथ देत नाही. मन आपलं आपल्याला साथ देत नाही. ठरवतं एक आणि होतं एक. आपलं काय आहे, फक्त आपला तो एक देवच आहे. तो 84 लाख योनीमध्ये आपल्या सोबत होता आणि त्याला प्राप्त करण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. त्याच्यासाठी तरी झडझडोनी मैदानी निघतो का माणूस. नाही निघत, सांगणारा सुद्धा निघत नाही. की बोलताना सुद्धा झडझडोनी बोलता आलं पाहिजे. तर त्याच्यासाठी तेवढा स्पीड यावा लागतो. आणि तो ओव्हर स्पीड आहे ना, ऍक्सिडेंट मध्ये सुद्धा पण जाऊ शकतो ओव्हर स्पीडवाला. पण बघा बरं, त्या मोठमोठ्या मंत्र्यांच्या गाड्या कशा सुसाट निघालेल्या असतात, मिलिटरीच्या गाड्या कशा निघालेल्या असतात. आता जे विमानातून जे सैन्य काम करतात त्यांना जागणार का मरणार याची गॅरंटी नाही. त्या लढाईमध्ये त्यांचं प्लॅन क्रॅश पण होऊ शकतं. कधी घाबरत नाही. आम्हाला जे काम दिलं ते काम आम्ही करणार. अगा स्वधर्म जो बाप्पा तोच नित्य यज्ञ पहा. तो यज्ञ आहे त्यांचा. ते वर्तता पापा संचारून. तिथं तो सक्सेस झाला, त्याच्याकडून काही जरी त्याच्यातून काही हनामारी झाली तर पाप लागत नाही. का लागत नाही अर्जुनाला ते सांगितले. द्रोणाला व भीष्माला व जयंद्रथाला व कर्णाला तसेच दुसऱ्याही मी मारलेल्या वीर योद्ध्यास तू मार. आपल्याला पहिलंच मारले नाही, संतांनी मारून टाकलेल्या. पण आपण भूतासारखं लागल्यासारखं. ज्या दिवशी अनुभव दिलाय ना त्या दिवशी आपल्याला त्यांनी मारलेले, पण तरी सुद्धा आपले जीव, जसा मेलेला माणूस सुद्धा कावळा शिवत नाही का, तो मेलाय तरी अजून मेला नाही. तसे आपण मरूनही मरत नाही. आपल्याला आपलं अस्तित्व संपून टाकलेलं आहे. आपण स्वतःला समजत नाही. आवटी, बोर्डे, अंडे, टाकावले. तुम्ही काय नाव दिलं होतं तिकडे टाकोलीच्या ऐवजी? नाही, भीमा याला गेलो आपण अवसरीला. हा, मी एकदा म्हणलं सोनल अंडे. ते मला एक गायक म्हणतात, कोण म्हणले तिचं लग्न झाले का नाही. नाव चेंज झाले की नाही. इकडे पण नाव चेंज केलं आपलं बाबांनी. आपलं बाबांनी नाव काय केलं, देव होतो. आता काय सांगितलं, देव आहेस तू. यांना मी पहिलंच मारलेलं आहे. आपण आपल्याला जीवन त्याने दिलेलं आणि संपवलं पण त्यानेच. पण आपला जो मधला जो अहम आहे ना तो डेंजर आहे. तो अर्जुनाचा अहम घालवण्यासाठी
श्रीमद भगवद्गीता सांगितली नाही का, अहम वाढण्यासाठी. आपण बोलतो श्रीमद भगवद्गीता इंटरनेटवर गेली, इंटरनेटवर फक्त अक्षर गेले, भाव जाऊ शकत नाही. मिरची तिखट आहे असं इंटरनेटवर मिरची गेली आणि तिखट लिहिलंय, पण किती तिखट आहे ते इंटरनेटवर सर्च करून नाही कळणार. ती मिरची काय करावं लागेल, खावीच लागेल. तशी एक तरी ओवी अनुभवावी, अनुभव पाहिजे. आता हिमाकाशमध्ये हे महाअनुभवी संप्रदायाचे, हो, महाअनुभवी संप्रदाय म्हणजे काय, भारत देशाचा अनुभव आहे, बाहेरच्या जगाचा अनुभव आहे, गावाकडचा अनुभव आहे, पुण्याचा अनुभव आहे, ठीक आहे नाही, महाराष्ट्रातला आहे, गुजरातचा आहे, आजारपणाचा अनुभव आहे, आजार निरोगी जीवन जगतो त्याचा अनुभव आहे. पण या सगळ्या अनुभवांपेक्षा सगळ्यात मोठा अनुभव आहे ईश्वर तत्वाचा. असा महान अनुभव ज्या बॉडीला आला ती बॉडी सामान्य राहत नाही. ते म्हणतात की तू कशाचे भय धरू नकोस, मी मारलेले हे वीर योद्धास तू मार, अशी कथा पाहू नकोस, त्यांना भिवू नकोस, मारलेले त्यांना घाबरू नको. का, युद्ध कर, रणात शत्रूंना तू जिंकशील, तुला श्रेय दिलेला. तुम्ही जे करताय ना, आपण जे करतो हे पहिला प्रोग्राम ठरलेला आहे सगळं, पण आपण त्याचं मी घेतो. तुम्ही इथं राहायला येणार आणि आजच्या घडीला आपण एवढे जण येणार आणि ताईलाईट येणार, हे सुद्धा प्रोग्राममध्ये सर्व ठरलेलं आहे. परंतु आपल्याला त्याची जाण नाही. घ्या, तू द्रोणाची पर्वा करू नकोस, भीष्माचे भय बाळगू नकोस, आणि कर्णावर शस्त्र कसे चालू असे म्हणू नकोस. सगळे नाते संबंध संपले जातात भक्ती क्षेत्रामध्ये. कौनाचे मायबाप, कौनाचे एकच नातं राहतं, ए साथे आलिया पळंगा शारंग, परमात्म्याशी संबंध जोडला जातो, तो फायनल संबंध. आणि या सगळ्यांना सोडावं लागतं, तेव्हा तो गोसावी होतो. एवढी या लाभाचा गोसावी होतो. कारण ही नाती आहेत ना, ही मिथ्या नाती आहेत. कसे संबंध तोडायचे? सोनाराकडे गेलो का सोनार सगळे संबंध तोडतो. ही अंगठी मोडायला आणली, हे मंगळसूत्र आणलंय, ही चैन आणली, ही बांगडी आणली, तो सगळे त्यांचे संबंध तोडतो आणि त्याचा मुळाशी संबंध जोडला जातो. त्याचा मुळाशी संबंध काय? सोनं. तसा आपला मुळाशी संबंध काय? ब्रह्मचैतन्य. ब्रह्मचैतन्य होणं सोपं आहे का? काहीच अवघड नाही. कारण काय व्हायचं नाहीये, ते ओरिजिनल आहे. फक्त त्याच्यावर जे वेगळी स्वरूपाचा आपला अहम, आपल्या विद्या, आपल्या उपाध्या, आपल्या पदव्या ज्या आल्यात ना, त्या फेकून द्यायच्यात एक एक. त्या फेकून दिल्याने काय नुकसान होणार आहे का? नाही. उकडते म्हणून माणसाने आपल्या अंगावरचे कपडे सगळे काढून फेकून दिले म्हणजे तो काय मरतोय का माणूस? तसे आपल्या अंगावर असणारे ज्या उपाध्या आहेत, मी अमुक आहे, मी तमुक आहे, त्या फेकून द्यायच्या. ज्या उन्हाने तो दग्ध झालेला आहे, गरमीने परेशान झालेला, त्या सगळ्या वस्त्र फेकून दिल्यानंतर त्याला जसं आराम वाटतो, तसं ह्या सगळ्या उपाध्या टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये निश्चिंत राहू शकतो. आणि जयद्रथाला मारण्याकरता कोणत्या उपायाची योजना करावी? पहिलाच मारलेलं आहे. कधी दाखवलं तुला मी? 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन झालं त्यावेळेस सगळे एक 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 तोंडात झाले. फक्त हे 5 जण तुम्ही वाचणार, बाकीचे सगळे संपणार व्यवहारातलं युद्ध. आणि त्या 5 मध्ये सुद्धा तू वाचणार आहे. असे उपकार केले आम्ही. आपण सगळे काळजी घेतोय, मेडिक्लेम काढून ठेवलेलं आहे, हे खायचं नाही, ते खायचं नाही, हे सगळ्या काळज्या करतोय, चिंता करतोय. पण कशाची चिंता करतोय? आत्म्याची करतो का शरीराची करतोय? शरीराच्या तिथे जागे आणि आत्म्याचे तिथे झोपलेले सगळे. देव सांगतात साधू तिथे जागा आहे जिथे सगळं जग झोपलेलं आहे, आणि सगळं जग जिथं जागा आहे तिथे साधू झोपलेलं आहे. सगळे जग म्हणतो माझं माझं, साधू म्हणतो सगळं तुझं तुझं. साधू तिथे जागा नाही. परंतु अर्थ करणारे विचित्र लोक आहेत, अज्ञानी लोक कधी कधी धर्म सांगण्याचा प्रयत्न करतात. एका अज्ञानी माणसाने सांगितलं ज्ञानाचं
मूर्खा घातलेल्या माणसाने, अज्ञानी माणसाने सांगितलं की सगळं जग जेव्हा रात्रीचं झोपलं जातं तेव्हा रात्री साधू 3 वाजता उठतो आणि रात्रीचे ध्यान धरणार. हे बरोबर जरा वाटतंय थोडं, पण सगळं जग काम जाग झालं तर साधू गोदडे टाकून झोपतो. तर तेही बरोबर. कुठे जागा आहे साधू? तत्व स्वरूपाच्या ठिकाणी, आत्मस्वरूपाची. आत्मा म्हणजे काय? हा आमच्या श्रीमद भगवद्गीतेचा विषय आहे. आत्मा एक आहे का अनेक आहे? एक आहे आत्मा. ही फुलं वेगवेगळी आहे, त्यांच्यावर मारता का तुम्ही? ही फुलं वेगवेगळे आहे, पानं वेगवेगळे आहे, हे कलर वेगवेगळे आहेत, परंतु त्यांच्या पाठीमागे असणारी भिंत मात्र वेगवेगळी आहे, एकच आहे. तसे आपली ही भिंतीवरची जशी चित्र आहेत ना, तसे अर्जुना, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य हे कसे आहेत? भिंतीवरचे चित्र आहेत. मात्र आपण कसे आहोत? आपण सगळे सत्य आहोत. आपण सत्य का? आपण पण चित्र आहोत भिंतीवरची. आपण म्हणून भीष्माचार्य भिंतीवरचे चित्र, पण मी नाही. अरे तू त्याच्यापेक्षा खालचा आहेस, ठीक आहे? ती चित्र काढायला किती वेळ लागेल? त्यांना जयद्रथला मारण्याकरता कोणत्या उपायाची योजना करू? सगळा प्रोग्राम फिट झालेला आहे. फक्त मला श्रेय तुला द्यायचंय. हे प्रवचन काय बोलायचंय मी इथे, हा सगळा प्रोग्राम फिट झालाय. फक्त श्रेय द्यायचंय. संपत हांडेने प्रवचन केलं. संपत हांडे करू शकत नाही. आणि संपत हांडे तू टेन्शन घेऊ नको. जयद्रथला कसं मारायचं, द्रोणाचं भय बाळगू नकोस. कारण हा प्रोग्राम काय झालेला आहे, तुला मी 11व्या अध्यायातच सगळं दाखवलेलं आहे. हाही 11वाच अध्याय, 33 नंबरचा श्लोक आहे. आणखीन एक जे नामांकित वीर आहेत बघा, याविषयी चिंता आणि चिंतन वा विचार मुळीच करू नकोस. आणखी तर जे जे नामांकित वीर आहे ते एक एक पाहिले तर सर्व ही भिंतीवर काढलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. आपण पण तशीच आहे. भीष्माचार्य निर्जीव सिंह या सपटला असेल त्यावेळेला लोकांनी. आता पटेल आणि आपण सजीव आहेत का? नावारूपाने सजीव आहात, आत्मस्वरूपाने आहोत, देह रूपाने निर्जीव आहोत. आपल्यामध्ये जान नाहीये. बेशुद्ध पडलं त्याला राहते का जान? त्याच्यानंतर मृत्यू पावल्यानंतर त्याला कळतंय ना. आता जो चटका बसतो घाईघाईमध्ये, टोप उचलला, पातेलं उचललं तर चटका बसतो, आणि नंतर 15 मन सरणावर त्याला झोपवलंय आणि चटकी दिले, तो कधी म्हणतो का भाजलो भाजलो? भाजलो कोण म्हणतं? कोणाला कळतंय ते? प्रज्ञानम ब्रह्मा. हे ज्याच्या सगळ्यामुळे ही संवेदना समजते की तू आहेस, पण ते तर बॉडीपेक्षा वेगळं आहे आणि ते एवढं व्यापक आहे, पण तू त्याला संकुचित पाहतोस म्हणून तुझी बुद्धी तशी झालेली आहे. तू कसं पाहायचंय? जसं पाहिलं आकाशाकडं असं पालथं करून पाहायचं. तिथे साप आला तरी चावणार नाही. बोला तुम्ही आकाशाकडं असं पाहत असं सापाचा इथे येऊन असा बघत होता, तरी आपल्या मनामध्ये भीती निर्माण नाही होत. कारण दत्तात्रेय असेही भेट देतात. वाघाची भीती देतील दत्तात्रेय, वाघ म्हणून येतील, साधू म्हणून येतील, साधू रागीट साधू म्हणून येतील, ती तुम्हाला भेटायला. असं आकाश जसं व्यापक बघा, हॉल जेवढा मोठा आहे ना तेवढं त्या माणसाचं मन मोठं. या ना आमच्या घरी, किती माणसं येऊ द्या ना. आता त्याची छोटे घरी तर कशा म्हणे किती माणसं येऊ द्या, आमची झाले म्हणून. संकुचित जीवन जगतो. आता आपण ज्या मंदिरात जाऊन आलो ते विशाल मंदिर होतं, पण जेवढी जाती त्यांच्या माणसांची भूमिका कशी होणार ती, पण किती वेळापुरती होणार? मंदिरात आहे तोपर्यंत तो ती भूमिका कंटिन्यू आपली राहिली पाहिजे. ते सिंहाप्रमाणे निर्जीव का भिंतीवर काढलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. त्यांना काय ओल्या फडक्याने पुसून टाकायचे एवढेच. आता आपल्या शाळेमध्ये डस्टर, आणि त्यावेळेला काय करायचे? ओल्या फडक्याने पुसून टाकायचे. कसं आपण पण तसेच
पण आपण त्याचा अभिमान घेतला. अभिमान कशाचा घ्यायचा आपल्याला? साधूने दिलेल्या बोधाचा. अहंकार धरी सोहम चित्ती प्रगटे चैतन्य घन. सोमचा जर अहंकार धरला तर चित्तात चैतन्य घन चैतन्य प्रगट होईल. ते चित्ती प्रगटे चैतन्य घन व्यापक. तेथे मन ही होय उन्मन. मन किती मोठं होईल? उन्मन. मन राहणार नाही, कारण उन्मन झालं का मन, त्या उन्मनीच्या सुका आत पांडुरंग भेट दे. मनाची अथांग उंची झाली पाहिजे. आपल्या मनाच्या उंच्या टप्प्यातल्या सारखे. तिथं मन ही होय उन्मन. बुद्धीचा निश्चय होणार, मी परब्रह्म आहे. मी देह नाहीये, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, मी शेतकरी नाही, मी ड्रायव्हर नाही. तिथं मन ही होय उन्मन आणि बुद्धीचा निश्चय पूर्ण परब्रह्मी ब्रह्मरूप आहे. ब्रह्मरूप आहे असं होतं. कधी होतं? संतांची संगत भेटली. किती दिवस संतांची संगत केली? जेवढे दिवस जास्त होईल तेवढं तर फायदाच आहे. परंतु नाही झाले एखाद्याला तरी अर्धा क्षण घडता. संतांची संगत. संत माणसासारखेच असतात, पण माणसं समजत नाहीत ते स्वतःला. संत कसे असतात? माणसासारखेच असतात, पण ते स्वतःला माणसं समजत. पेढ्याला कलर आहे मिठाईवाले. काही पेढे व्हाईट आहे, काही आईस्क्रीम कलर सारखे, काही पिवळे, परंतु त्यांची जी मिठास आहे, गोडवा आहे, एकच आहे. आकार वेगळे. तेच पेढे गणपतीमध्ये मोदक झाले तरी त्यांच्यामधला बदलाव नसतो काही. फक्त बदलाव कशाचा आहे? आकाराचा. मूळ त्यातला तत्वाचा बदल होत. तसं ते संत माणसंच असतात दिसायला, आणि असायला परब्रह्म असतात. तो मनुष्यपरी देह, मनुष्यपरी तो ज्ञानाग्नीचे मुखे. ज्ञानाग्नीचे मुखे ज्यांनी कर्म जाळले तो ब्रह्म. मनुष्य व्यक्ती ओळख ब्रह्माची, तो परब्रह्माची. तो मार्ग जयाकडे भाव भक्ती बळे. मार्ग ज्याला कळलाय, तुम्ही मगाशी म्हणले ना अपराधासारखं वाटतो, मार्ग कळालाय. मार्ग कळेल ग घरात बसी असं होईल का? तुम्ही कशी म्हणजे जाऊ का मी आणायला? कारण तुम्हाला काय माहितीये? मार्ग माहिती. मार्ग बळे, मार्ग जया कळे, भाव भक्ती बळे वाढतो. मार्ग जया कळे, भाव भक्ती जगाचे मेळे न दिसते. त्यांचा भाव वाढला, त्यांचं बळ वाढलं, तर ते जगाचे मेळे न दिसती. ते तुमच्या आमच्यासारखी माझं तुझं करणारे नसतात. माझं तुझं करणारे नसतात. माझं तुझं परिचय अजून एक खालची स्टेप आहे. माझं ते माझं आणि तुझं ते, परंतु हे त्याच्या पुढे असतात. जगाचे मेळे न दिसते. आहेत का नाही? आहे, दिसते. वाक्य जगाचे मेळे न दिसते. एखादा म्हणा नाही दिसते, दिसते. दिसते जनी म्हणी प्रत्यक्ष लोचनी का जनार्दनी ओळख. प्रत्यक्ष लोचनी ज्ञानाच्या लोचनाने ओळखलं. दृष्टी भेटायला, ती दृष्टी भेटण्यासाठी 8 तास करावा लागतो. ती दृष्टी अडचणीत असल्याशिवाय भेटत नाही. अडचणी त्या दृष्टी भेटते. आणि जो सगळ्या सुखात आहे त्याची काय एवढी गरज आहे? त्याची काय एवढी गरज चलते ना. करतो ना आपण उपवास, करतो ना संकष्टीचा उपवास. वेळ भेटलो होता तुम्ही तीर्थयात्रेला, त्याच्यासाठी करावी तातडी परमार्थाची. प्रपंचाची किती तातडी एवढी नाही. आणि परमार्थ म्हणजे कीर्तन, प्रवचन, तीर्थयात्रा, अन्नदान, अजून काय दान करत असेल तो तुमच्या सत्वगुणाचा परिणाम आहे. तो पुण्याचा मार्ग आहे. आणि जर त्यात सकाम पुण्य असेल तर स्वर्गाच्या वाटेला जाणार. हो. आणि जर निष्काम पुण्य केलं तर फायदा होऊ शकतो, नाही तर त्याचा काहीच फायदा नाही. म्हणून
ते एक पाहिले तर सर्व ही भिंतीवर काढलेल्या चित्रातल्या सिंहाप्रमाणे निर्जीव आहेत असे समज. त्यांना काय उद्या फडक्यानेच पुसून टाकायचे एवढेच. या अंतःकरण वृत्तीतून त्याला जसं त्या सोनाराने काय केलं, त्यांचं नाव आणि रूप टाकलं त्या अलंकाराचं. तर काय पाहिलं त्याच्यातलं, त्याने सोनं पाहिलं. तसं आपल्याला या जगात विभिन्नतेने नटलेलं जगत जरी असलं, पण एक चैतन्य जे सत्य आहे त्याच्याकडे आपल्याला दृष्टी ठेवायची. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत. कुठे कुठे चैतन्य? पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, काशी. आता आपण जाऊन आलो त्या मंदिरात, आपल्या गावाच्या मंदिरात चैतन्य असे सर्वगत. ते सर्वगत चैतन्य संत स्वीकारती. कोणतं चैतन्य स्वीकारतात? मग ते स्वीकारत नाही. स्वीकारताना बच्चे कच्च्यांसाठी हळूहळू, पण शेवटचा जो अभ्यास आहे त्याच्यावर दृष्टी ठेवणं ते संतत्वाचं लक्षण आहे. अशा संतत्वाच्या संगतीत आपण राहायचं. ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी. आपल्याला कशात गोडी आहे बरं? सज्जनांच्या संगतीत आहे का इतर? पण सज्जनांच्या संगतीत केलेले सर्व व्यापार परमार्थ स्वरूप आहे. आणि दुर्योधनाच्या संगतीत केलेले जो सत्य तत्वापासून बाजूला आहे, त्याचे जरी सगळे वरून जरी त्यांनी गण चिळा सगळं लावलं असेल, दान धर्म करत असेल, स्वतःच्या कॉलर टाईटसाठी करतात. ईश्वर समजून नाही करत. लोकांनी आपलं नाव गौरव करावा, बोर्डवर आपलं नाव यावं. त्या माणसाचं कर्म जरी सात्विक दिसला, रजोगुणाने व्याप्त आहे, रजोगुणात नटलेला आहे. भूषण ते केले जगा माझी मिरवण्यासाठी. असे वास्तविक असता अर्जुना या युद्धाकरता जमलेल्या वीरांची काय कथा? हा सर्व मिथ्याभास आहे. बाकी त्याचे तेज बल इत्यादी सर्व खरोखर मी पूर्वी ग्रासून टाकलेले आहे. हा सगळा काय आहे? मिथ्याभास आहे. 75 यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळावा, हा आभासुगा आघवा ये ग्रासीले मिया. हे दिसतात हे काय? फक्त आभास आहे. आभासू 4 नंबरचा अर्थ मिथ्याभास. लढाई अशी केलेली आहे. खोट्या माणसाला मारायला कसं करायचं? मिथ्याभास. लहान मुलगा आहे, तो झोपत नाही आणि आजीला सारखे प्रश्न विचारत राहतो. आजी हे कसं, ते कसं. ते आजोबांना प्रश्न करत राहतो, हे कसं ते. आजोबांनी खूप सांगितल्यानंतर म्हणते आता झोप. तरी तो बोलतो. ते म्हणले बघ तिथं पायऱ्यांचे तिथं भोकाडी आहे, बाबुलबो आहे. मग तो घाबरतो. मग बाबा त्याला पहिलं काढून द्या, मग मी झोप जातो. बाबा खोटे खोटत मारतो का खरे मारतो? काट्या तिथे जाऊन. तसा हा मिथ्याभास आहे, हा खरा नाही. पण त्या मुलाला वाटतं का खरं? त्याला वाटतं खोटं वाटतं का त्याला? आता आला नातू झोपला ना, आजी म्हणायला लागली, बडबड करायला लागली. आजोबा म्हणले गप्पा बस, पायरीच्या तिथे बाबुलबॉय त्याला बोलवी. बाबा म्हणले, ती आजी म्हणे तो कोण हरामखोर आहे, त्याला माझ्याकडे घेऊन या, मी बघते. कारण का आहेच नाही असा आपला जो निश्चय आहे. जग लोभे हा अवघा जनार्दन, ऐसे ऐकता निवतील. असा अनुभव आपला आला पाहिजे. जग नाही बाबा, तो सगळं ईश्वर नटलेला आहे. तर आपल्या गुरुजींना खूप आनंद होणार. काय हे सोपं नाही. येर ग्रासीले मिया, यांना सगळ्यांना मी ग्रासवून टाकलेले आहे, संपवून टाकलेले आहे. आपण जेव्हा जन्माला आलो त्याच दिवशी मृत्यू ठरलेला आहे. तेव्हा तुला देखिले हे माझ्या वदनी पडले. तुला मागे दाखवलंय सगळे माझ्या घशात येऊन पडलेले आहे. हे सर्व संपलेले आहे. तेव्हाची यांचे आयुष्य संपले. आता रीती सोपे 5 आणि 6 रिकामी सोपटी आहे ती. आत्ता या घडीला आपल्या नुसत्या बॉड्या 50, 60, 70 किलोच्या पिशव्या. पण ती पिशवी कोण उचलतोय, कोण घेऊन चालतोय?
चाले हे शरीर कोणाची सत्य. लखवाजाला मारलाय त्याचा सुद्धा हात कोण हलवत. लखवा मारलेल्याला सांगितलं हात उचल तर त्याला उचलता नाही, आणि त्याला जर म्हणलं थांबव तरी थांबवत नाही. जो थांबवायला गेलाय त्याचा पण तो हलायला लावतो. तो कोण हलवितो. चाले हे शरीर कोणाचं सत्य. प्रश्नपत्रिका दिली आपली एकच उत्तर देव. तो देव कोण आहे. आकाशात आहे. आकाशात काय नाही, भ्रामक कल्पना आहेत. आकाशात काय जे आहे ते सगळं अवतीभोवती भरला. घन दाट दाट घन दाट बसलाय. दाट आहे. किती दाट आहे. घन दाट. हरी दिसे. कशी दृष्टी आहे. पागल होऊन आपण पागल होऊन सगळीकडे घन दाट ईश्वर. मुख्यमंत्री यांना आता हॉस्पिटलमध्ये न्यायला सगळीकडे बघून असतो. शिव्या द्यायला आला आपल्याला, एखादा तलवार घेऊन मारायला आला तो पण करत आला. राक्षस जसा करतो ना तसा करू. राक्षस तसा करतो त्याला तर ज्याला मारायला आलाय तो बी जर करायला लागला राक्षस म्हणेल याच्याकडे तर काही दिसत नाही, पण हा कशाच्या जोरावर असतो. कारण तो राक्षसाला म्हणतो आज आम्ही तुझे खाव डालून. कारण काळाला खाणारी शक्ती जी आत्मा आहे ती आत्मा आपण आहोत. हे फक्त याच बॉडीत कळतं. मनुष्य शरीरात मनुष्य शरीर देवाने अकस्मात दिलेले. देवाची जेव्हा कृपा होती देव अत्यंत प्रसन्न होतो तेव्हा ती गोष्ट होती. आपल्याला अत्यंत प्रसन्न होणार, पण आपल्याला समजत नाही. आपल्याला अत्यंत प्रसन्न झालं तरी आपण होतो कार्य कोपला मला का त्रास देतो. तुला त्रास देतो. तुला त्रास देऊन सुद्धा सुधरायचं. डॉक्टरला कोणी म्हणलं का कार्य कापतोस, त्रास देतोस मला, कार्य इंजेक्शन देतोस. नाही, तो त्रास आहे ना आपल्या भल्यासाठी. तसं संसारातले चटके सुद्धा जर आत्मज्ञानाच्या दिशेने ज्याने प्रस्थान केलंय त्याला जर चटके बसत असेल तर त्याने काय समजायचं. परफेक्ट. बरे झाले देवा, निघाले दिवाळे, दुष्काळे परत पिढा गेली. म्हणजे पैसे माझे नाही असं वाटतं. उलट पैसे माझे ना आहे तर आहे, पण तुझ्या खिशातले सुद्धा कोणाचे पैसे माझे. मला दे मला दे. ती परतपिढा आपण अजून डोक्यावर घेऊन बसतो. मग ते पैसे कोणाचे. धन कुबेराचे. हे तेथे तुझे काय आहे असं जर आपण त्याला म्हणलं हे धन कुबेराचे तेथे तुझे काय, तो आपल्याला अजून रागात विचारेल काय तेथे तुझे काय आहे. ते दोघांचे काय चालेल. तेथे तुझे काय तेथे तुझे काय. अस्तित्व त्याच्याबद्दलची आसक्ती आहे. त्याचं नाव आहे बरं का राग. तैसे राग. राग म्हणजे काय आसक्ती. या मृत्यू लोकांबद्दलच्या प्रत्येक वस्तूबद्दलची आसक्ती गेली आणि त्या मृत्यू लोकांच्या प्रत्येक वस्तूचा उपभोग घेतला. अरे ब्रह्मीचे स्वराज्य आले कधी. राग संपल्यानंतर. राग म्हणजे काय आसक्ती. या मृत्यू लोकांनी सगळ्या वस्तूंबद्दलचं अट्रॅक्शन संपलं आणि त्या वस्तू उपभोगल्या तर ब्रह्मीचे स्वराज्य आहे. या मृत्यू लोकांच्या सगळ्या वाईट गोष्टींबद्दलचा द्वेष संपला आणि त्या जरी आपल्या जीवनात आल्या पण तरी पण त्याचा जरी आपल्याला आपण काम करत असलो त्यांच्याशी ते भोगत असलो तरी आपल्या अंतःकरणात द्वेष निर्माण नाही झाला. ब्रह्मीचे स्वराज्य आले. एक प्रमाण आठवलेलं गेलो होतं पण परत आलं. जी ही द्वंद्वाधिक राग आसक्ती संपल्यानंतर ब्रह्मीचे स्वराज्य आहे. मग ते कुठून आले ब्रह्मीचे स्वराज्य. तो सुख भोगी आपुले आपणची. तो स्वतःच सुख स्वतःच उपभोगतो. कसं. ज्ञानेश्वर महाराज तरुण मुलगा किंवा मुलगी झाली तर ती आरशाच्या समोर जाते आणि तिच्या स्वरूपाकडे पाहून ती खुश होते. त्यावेळेला ती तिच्या स्वरूपाचा उपभोग कोण घेत असतं. ती स्वतः घेत असते. असं दिसतं छान. आता आरशा पुढे जायचीच गरज नाही. सारखं मोबाईल तर तो त्याच्या स्वरूपाचा उपभोग घेत असतो. आपलं प्रवचन कीर्तन आपण ऐकणं म्हणजे काय. आपण आपल्या स्वरूपाचा उपभोग घेणे. मग तो भोगी सुख आपुले आपणची
कुठं आपणची आपले सुख होतो, या जगातल्या सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतो, परंतु आसक्ती नसताना घेतो. ती वस्तू त्याच्यापासून दुसरी आहे तरी तिचा उपभोग घेतोय, पण तो सुख भोगे आपुले आपणची. तो सुख भोगेले याच्यासाठी असं नाही, तिथे पण तूच आणि इथे सुद्धा हे करून घ्यायचं असं, तिथे पण तूच इथे पण मीच. तर मी नवीन आलो आणि मला म्हणले तुला कपडे घ्यायला घेऊन गेले माझे मित्र, आणि मित्र घेऊन गेले कपडे घ्यायला. तर म्हणले आता मला बसतात का नाही फिट. तर म्हणला जा, एवढेच ते टॉयलेट एवढाच रूम होता, त्याच्यापेक्षा बाहेर जा. म्हणजे त्याच्यात जाऊन कपडे बदल. कपडे बदलायला आवडतं, सगळीकडे इकडं संपत, इकडं संपत, इकडं संपत, इकडं संपत, सगळीकडे संपत. बरं एका संपत्नी कपडे घातले तर सगळ्या संपत्नी कपडे घातले. कारण का सगळं तो रूमच कशाचा बनवलेला आहे, काचेचा. त्याच्या खालून जर काच टाकली असेल तर अजून, आणि वर बघितलं तर तेने दश दिशा संपत. पुढे त्या काचेच्या बंगल्यात तसा हा काचेचा बंगला आहे परमात्म्याचा. कोण दिसला त्याला, त्याला तोच दिसला, तो हा रे श्रीहरी. पाहिला तर श्रीहरी म्हणल्यानंतर ज्ञानेश्वर आपल्या डोक्यात राहिले नाही. काय पाहिलं त्यांनी, श्रीहरी. अरे पण तो आणि हा पाहणारा दोघे मिळून कोण आहेत, श्रीहरीच आहे, परमात्माचे. दर्पणी पाहता रूप न दिस्या, पाप रखमा देऊर विठ्ठले मच ऐसी. रात्री ज्ञानेश्वर महाराजांचे विरहिणीचे अभंग आहे. तर वहिनीला विचारते विरहिणी म्हणजे, विरहिणी वहिनीला म्हणलं जुदाई. समजलं का, ती म्हणजे समजलं. जुदाई लवकर समजेल का नाही, हे विरहिणी नाही लवकर समजेल. तशी कृष्णापासून झालेली आपली काय जुदाई. आता कोण कोणाला भेटायला चाललंय, कोण कोणाला भेटायला चाललंय, कृष्णच कृष्णाला भेटायला चाललंय. तो हा रे श्रीहरी, तो हा संप्रदाय, तो हा वारकरी, तो हा भक्त, तो हा शंकराचा उपासक, तो हा विष्णूचा उपासक. कोणाला भेटायला चाललाय, स्वतःच स्वतःला. अरे आपुली पूजा आपण करावी, ठाव नाही जवराटी तर कास या ती पूजा. जाणिवेचा शीन होऊन ज्ञान बरोबर. सगळी सुख ज्याच्याकडे आहेत व्यवहारातली, कोण तो बस मस्त. आता बघा नवीन काय, तुमचं सगळं नवीन जनरेशन आहे, एन्जॉय करायचा, आनंद घ्यायचा. काय गेलं म्हणजे काय पुढे, हो हेच म्हणतात संत, गेलं म्हणजे काय पुढं, एन्जॉय करायचा, सर्व सुख घ्यायची, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे. गाडी जरी असली तरी आनंदी, साधी पार्किंग म्हणून नेली पडून मग निर्भय नाही ना, आनंदी निर्भय होऊन. कोणत्या छंदामध्ये असतो, कोण डोलतो, हा माणूस डोलतो नाही, आत्मा डोलतो. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, कमळ आहे कमळ, सूर्यविकासनी कमळ आहे, आणि त्याच्यावर भ्रमर आला आणि त्याच्यातला मकरंद सेवन करतोय. मकरंद सेवन करण्यासाठी थोडा वेळ बाजूला व्हावं लागतं, त्याचं नाव द्वैत. आईच्या स्तनात दूध आहे, पण त्या स्तनाला आणि त्या आईला त्याची गोडी नाही, त्याचं अनन्य सेवन करणारा असतो त्यावेळेला. तसं त्या कमळाच्या कळीमध्ये मकरंद आहे, पण ते सेवन करणारासाठी अनन्य पाहिजे. अनन्य म्हणजे मेलो तर चालेल पण मागे हटणार नाही. आणि असं जर असेल तर तो मेलो तर चालेल, आणि हा असं माझ्यात काय, कोण म्हणतो, कमळ. तिला कळू शकत नाही, कुमोदिनी काय जाणी, परिमळ भ्रमर भोगेतसी, कुमोदिनी काय जाणी. काय कळत ना त्या कमळाला, काय कळणार, माझ्यात काय असतंय, हा सेवन करतो, माझ्यात असं काय. बरं तो सेवन करतो, इतका आनंद होऊन जातो त्याला,
तर तो संपून जातो, त्याचं अस्तित्व संपलं जातं, तो कुठे त्याला आठवत नाही. असो व्हायचा कुठे. आणि रात्र व्हायला आली, सूर्यनिकासनी कमळ काय होतात, रात्र झाली का सूर्य मावळल्यावर मिटली. त्याला कळालं नाही गेट बंद झाला, पळण्याचा मार्ग संपला. तो विसरून गेला, त्याला माहितीच नाही. आणि तो इतका मंत्रमुक्त झाला, डुलत राहिला असा. आता मी सांगत होतो, कोण डोलतो? आनंदे निर्भय डुलत असे. आता तो भुंगा आनंदात आहे आणि कसा आहे, निर्भय आणि डुलतो. त्याला माहित नाही आता भुंगा डुलतोय का कमळ डुलतोय, आणि दिसतोय कोण? तसा आपण डोलताना दिसतो देह, पण देह नसतो डोलत. चैतन्याला आनंद होतो, तो डुलत असतो. अशी अष्टसात्विक भावाची तो भगवंताला आनंद होतो. आणि त्या आनंदामध्ये तो भुंगा इतका मंत्रमुग्ध होऊन जातो, कारण तो त्याच्या स्वरूपाशी समरस झालेला असतो. त्याला त्याच्या देहाचं लक्षण आठवत नसतं. सकाळी त्या सरोवरावर स्नान करण्यासाठी हत्ती येतात, ते मस्ती करतात, सोंडेने तो उपसतात आणि फेकून जातात, उपसून फेकून जातात. पण उजाडलेलं नाहीये, सूर्य उगवलेला नाही. जाता जाता हत्ती त्याच्यावर पाय टाकून जातो. हरी पाठी गेले भ्रमर गुंतले सुमन. त्याच्यात मध्ये काय मनुष्यत्व आहे की नाही? आजूबाजूचे लोक त्रास देतात तरी हा गप्प बसलाय. अरे तो लाकडं भेदू शकतो, पण यार सुखामध्ये रममान झाल्यानंतर पाकळ्या सुद्धा, कोमल पाकळ्या चिरू शकत नाही तो, कारण तो त्याच्यामध्ये मंत्रमुग्ध झालेला आहे. त्याला त्याची गोडी लागल्यामुळं तो या नश्वर गोडीकडे पाहत नाही. सांग पा कुमुद दळाचे नि ताटे, जो जेवीला चंद्र किरण चोखते. कुमुद दळाच्या ताटामध्ये चंद्र किरण ज्याने तिथं चोखलेले आहे, तो चकोर काय वाळवंट चुंबित असे. तो त्या वाळवंटामध्ये पडलेल्या रेतीमध्ये पडलेले पाणी, गढूळ पाणी, मातीने माखलेलं पाणी तो पिऊ शकत नाही. याप्रमाणे जो आत्मस्वरूपामध्ये रमून गेला त्याला याची काय भीती राहत नाही. तू त्याच्यात घाबरण्याद्वारे वास्तविक पाहता अर्जुना, या युद्धाकरत्याला जमलेल्या वीरांची काय कथा आहे? हा सर्व मिथ्याभास आहे. बाकी यांचे तेज आणि बल इत्यादी सर्व खरोखर मी ग्रासून टाकलेले आहे. म्हणून यावरी पांडवा कायसा युद्धाचा मेळा. कसलं युद्ध? युद्ध दाटमुटीच होत नाही. आपलं पण चाललंय रात्रंदिवस आम्हा. कसलं युद्ध? आमच्या जीवनात फार परिकल्प आहे, कष्ट आहे, खूप त्रास आहे. कसला त्रास आहे? पुढे बुद्धीवर आहेस म्हणून त्याला त्रास आहे, नाहीतर कसला त्रास आहे? काय प्रमाण होतं त्याला? हो, की कसला त्रास आहे? हा आभासू कायसा युद्धाचा मेळावा. एकदा पुढे काकी मारलं, यांच्यावर ना डोंगर पसरलेलं कोसळलेलं आहे, त्यांचं खूप अडचणीत आहे. ते म्हणजे कसलं बाबा डोंगर? कुठं डोंगर आहे? कसलं दुःख? अवघा देवचे झाला पायी, अवघा देवचे झाला पायी, भरोनिया अंतर पाही, भरोनिया अंतर पाही, अवघा देवाची झाला पाही, अवघा देवची झाला पाही. सगळा विश्व म्हटलेला आहे. कधी होणार असा आपला भाव? मी तो करतो देव, मी उपवास करतो, मी चारिधाम करतो, मी बाबाची सेवा करतो, बाबाला मी पैसे देतो, बाबा जायला आणायला सोडायला जातो. हे सगळं बरोबर आहे. हा धंदा चिल्लरचा आहे. मी रिक्षावर जात होतो आणि वरच्या खिशात चिल्लर ठेवायचं, 2-2, 3-3 रुपये द्यायचे. आणि एक दिवशी जास्त पैसे शर्ट काढताना पडलं, पूजा म्हणते तुमच्याकडे किती पैसे आहेत पहा. ते चिल्लर म्हणजे काही जास्त पैसे आहेत का? तिच्या मनाने तसं आपण या वरच्या रंगाला बोललेलो, यालाच परमार्थ म्हणतो. अगं परमार्थ आहे काय? चिल्लरचा परमार्थ आहे. यांचं बल वगैरे मी सगळं काढून घेतलेले. आपल्याला नाचवतो तोय, त्या निर्जीव बावल्या नाचत असतात, त्यांना नाचवणारा कोण आहे? त्यांच्यात काय ताकद आहे नाचण्याची?
जेव्हा तू हे सगळे माझ्या तोंडात गेलेली पाहिलीस तेव्हाच या सर्वांचे आयुष्य संपले. आता रिकाम्या अघड पगड पण पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेली आहे. हा मिथ्यत्व निश्चय करण्यासाठी अर्जुनाला 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. तरी सुद्धा तो बॅकमध्येच जातो. म्हणून त्याचा निश्चय करण्यासाठी यांना घाबरू नको. विचार धनुष्य मार. आता ही मेलेलीच आहेत, पहिले यांनी काय मारलेले अघड पण पोकळ सोपटाप्रमाणे राहिलेले आहेत. हे जर म्हणत असतील ना मी मारीन तरी तो आखून येईल, त्याचा दम नाहीये. म्हणून लवकर उठ आणि मी ज्यांना मारलेलेच आहे त्यांचा तू संहार कर. तू नसत्या मिथ्या अशा शोक संकटात पडू नकोस. मी यांना मारलं तर माझे आजोबा मरतील, माझे गुरु मरतील, माझे भाऊ चुलते मामा मरतील. तू नुसत्या शोक संकटात पडू नको. 77 म्हणून वहिला उठी मिया मारले तू निवटी. मी मारलेले फक्त तू शिकावर कर. नरघे शोक संकटी नाथिलिया नसलेल्यांचं कशाला शोक करतोयस. त्या आजोबा गेले, बंधू गेले, वडील जायचे मित्र अरे आहेत पुढं. हे यांना अस्तित्वच नाहीये. यांना अस्तित्व मी दिलेले. मृगजळाला कसलं अस्तित्व आहे. पण मृगजळाच्या पाठीमाग असणारी जी सत्ता सूर्यकिरण ती वास्तव आहे. 3 सूर्यकिरण आणि 3 सूर्यकिरण ही सगळी मिळून काय आहेत. फक्त एकच सूर्याची किरण आहे. तू अर्जुन मी देव आणि हे भीष्माचार्य यांची सूर्यकिरण एक आहे. पण मृगजळ वरती दिसतोय तो अर्जुन मिथ्या आहे, भीष्माचार्य मिथ्या आहेत आणि भगवान श्रीकृष्ण सुद्धा मिथ्या आहेत. म्हणून त्यांनी वाक्य टाकलं श्री भगवान वाच. परत मी एक माग घेतो. फक्त श्रीकृष्ण मिथ्या आहेत, श्री भगवान वाच. श्री भगवान ते सत्य आहे आणि ते श्री भगवान तूही तेच आहेस आणि तो धृतराष्ट्रही तेच आहे, संजय तेच आहेत आणि हे सगळं जग मिया नटले. सगळं मी व्यापलेलं आहे. पण वरच्या मिथ्या रंगाला नाथलिया नरगे शोक संकटी. आपण जे रडतोय माझं तुझ्यामध्ये ते नसलेल्यासाठीच रडतोय ना. असलेल्याचा कोणी विचारच करत नाही. नसलेल्याचा विचार करतो, असलेल्याचा नाही करत. अस्ति जात आहे अरे रे रे ये मृत्यूलोकीचे उपराटी. कटकटा आहे उखटी हे मृत्यूलोकीचे उपराटी. ते तजरी उचित जन्मला असेल जोडणीने आपण एखादे निशाण उभे करावे आणि ते जसे कौतुकाने आपणच बाण मारून भेदून पाडावे. त्याप्रमाणे सर्वांचा उत्पन्न करता संहार करता मीच आहे. तरी पण या सर्वांचा नाश करण्याकरता तुला केवळ निमित्त केले आहे. सगळं तुम्ही आपण जे बी काम करतो आपण करत नाही, तो करतोय. आणि श्रेय कोणाला देतोय. प्रत्येकाने ऑब्झर्वेशन करायचं ना. आपली तेवढी अक्कल आहे का. आपली तेवढी अक्कल नाही ना म्हणून आपण टाईट राहतो. अकलीपेक्षा जास्त देतो भगवंत त्यावेळेला आपण व्हायबल होत असतो. आपलं तेवढं डोकंच नाही. मला माझं वाटतं प्रवचन केल्यानंतर मी माझं प्रवचन ऐकतो ना त्यावेळेला मला असं वाटतं आपण बोललोच कसं आहे. आपली तेवढी अक्कलच नाही. आपली अक्कल कुठपर्यंत सरड्याची धाव फक्त कुंपणापर्यंत. परंतु जर कुंपणाच्या पुढे जर सरडा जातोय तर त्यांनी समजायचं आपली लायकी नाही. मग ती लायकी ज्याची आहे ना तिकडं आपण बॅक मध्ये जाऊन पाहिलं पाहिजे. 78 आपणाची अडखेळा किजे 10 नंबर लंगोरी निशान आपण त्या खेळ खेळताना करायचं. तो कौतुकी जसा वधोनी पाडीजी 11 नंबर छेदून एखादं शस्त्र असलं किंवा पडदा करून इकडून पाठवून तिकडे पाठवून द्यायचं. तैसे देख गा तुझे निमित्त आहे. तुला फक्त निमित्त केलेलं नाही ते वाचतो सगळं पहिलाच प्रोग्राम. आपण काहीच करत पण असं म्हणून आळशी पण नसतं राहायचं. हे सगळं ऐसा उमज आणती यावायला पाहिजे आपल्याला.
तो येतो संतांच्या संगतीत. आता बघा आपण एका बैठकीच्या एका भूमिकेवर गेलेलो आहे. आता आपलं अस्तित्व संपलेलं आहे. आपल्याला सगळे शब्द कळतात असं नाहीये, परंतु आपला ठाव घेतलेला आहे त्या समोरच्या ज्ञानेश्वरीने, त्या विषयाने आपल्याला हरवून टाकलेले. तैसे देखगा तुझे निमित्त आहे. बघा तुला निमित्त केलेले श्रेय देण्यासाठी अर्जुनाने लढाई केली. अर्जुनाने काहीच केलं नाही. मग कोणी दुर्योधनाने केलं का? अर्जुनाने युद्ध नाही केलं. आणि दुर्योधनाने आणि दुःशासनाने द्रौपदी उघडी करण्याचा प्रयत्न केला का? नाही. हा खेळ आहे तो ईश्वराचा. ऐसा नट नाट्य खेळ. चित्रपटातला हिरो चांगलं काम करतो, मदत करतो, आणि विलन लोकांना लुटून नेतो, त्याच्या मनाने लुटून नेतो. काय डायरेक्टरने काम दिलेलं आहे तसं आपल्याला पात्र दिलेले प्रत्येकाला ते पात्र वठवायचं आपण. मग वाईट पात्र जरी केलं ना तरी त्याला अवॉर्ड भेटणार. का? काय समरस झाला त्याच्याशी, काय समरस झाला त्याच्याशी. राग आणणं बी सोपं नाही. 78 क्रमांक बघा ते. अरे बाबा जे तुझ्याशी वैर करीत होते त्यांना उपजदाक्षणी या विश्वरूपी वाघाने नेले आहे. तर आता तू राज्य वर्तमान यश संपादन करून त्याचा कुशाल उपभोग घे. व्यवहारातलं तुझ्याशी नाटकबाजी करत होते ना त्यांना मी उचललेलं आहे पहिलंच. त्यांना फक्त आता आगने डाग द्यायचं बाकी राहिलेलं आहे. बाकी सगळ्याचा उपभोग घे तू. व्यवहारात तुला घ्यायचा आहे. व्यवहारात सुद्धा भगवंत आपल्याला सगळं उपभोगायला देतो. भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. अजून सार 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 विठोबाचं 3रं चरण. भुक्ती आणि मुक्ती सुखदायक साचार. पतित अज्ञानी जीव तरले अपार. सार 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 विठोबा नाम तुझे सार. भुक्ती भोग आणि मुक्ती पण. भोगही मुक्ती सुद्धा. कोणला कोणला? पतित लोकांना सुद्धा, अज्ञानी लोकांना. कशाच्या योगाने? सार 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 विठोबा नाम तुझे सार. काय नाम? काय नाम तर कोणालाच माहित नाही. हा नामस्मरण करतो, हा करतो. मिथ्या जगतातल्या ठेवलेल्या गोष्टींच्या नावाचं तो त्याला नाम समजतोय. हा आकार ती तुका नासे. नाम रूप ही संपणार आहे, पण त्याच्या पाठीमागची जी वस्तू आहे. म्हणून अर्जुन 11व्या अध्यायात सांगितलं 47-48 या माझ्या कृष्ण रूपाला आणि या माझ्या कृष्ण नामाला तू ईश्वर समजू नकोस. तर ज्या या विश्वातून हे आकारादी जीव येतात आणि पुन्हा त्याच्या देह समर्पित करतात त्या माझ्या विश्वरूप चैतन्याच्या ठिकाणी तुझं प्रेम माल्य कर. आणि त्या विश्वरूप चैतन्याला ओळखण्याचं जे ब्रिदावली आहे, जी खून आहे, ज्याला निशाणी म्हणतात, त्याला म्हणतात नाम. ते नाम घेणारा माणसाला लगेच विश्वरूप करतो. त्याचं नाव नाम आहे. देव वेगळा आणि नाव वेगळा राहतो, त्याला नाम नाही म्हणत. जो नाम घेणारा, नाम देणारा आणि ज्याचं घ्यायचंय नाम तोच तो होऊन जातो. घेणारा सुद्धा देणारा. ज्या देवाचं नाम जपायचंय ते नाम आणि जो देतोय तो आणि जो घेतोय ते, हे दोघं सुद्धा कोण होतात? ईश्वर स्वरूप होऊन जातात. बापा विरुद्ध जी झाली, तुझ्या विरुद्ध जे चाललेले त्यांना उपस्ताशी ओघ घालेले क्षणात संपून टाकतो. हा आपला दृढनिश्चय आहे. माझ्यावर भगवंताची कृपा आहे. माझं काहीच लॉस नाही. माझं लॉस करणाऱ्याला देव टोटल लॉस करेल आणि तुला जे हवंय ते मिळवून देईल. पण आपला निश्चय कमी करू. आपण सबुरी नाही ठेवत. आपल्या लगेच उन्हून घाई झालेली असते. बापा विरुद्ध जे झाले ते उपस्ताची ओघी गेली. आता राज्यशी संचले यश तू भोगी. त्याचा यशाचा उपभोग घे, आनंद घे, देहात असताना घे. आणि यश आनंद घ्यायचा आहे आत्मस्वरूपाचा घे. व्यवहाराचा सुद्धा नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि
लक्ष्मी नित्यनेम लक्ष्मी वल्लभ तयाजवळी व्यवहारात ते लक्ष्मी पाहिजे तो उपभोगायची आणि वल्लभ त्याचा सुद्धा उपभोग घे, परमात्म्याचा सुद्धा उपभोग घे. आपण परमात्म्याचा उपभोग घेतो जेव्हा असतो सात्विक भावात असतो अद्वैतात त्याच्याशी संवाद होतो आपला, त्याला बघून हसतो, त्याला बघून रडतो, का रे मला त्रास दिला एवढे दिवस, हसतोस, नाटक करत होतास काय, अद्वैतात त्याच्याशी संवाद होतो, ईश्वराचा उपभोग घेतो आपण. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञानाने ज्ञानी ब्रह्म, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्म तनु ज्ञानाने ब्रह्माचा उपभोग घेता घेता, कोण उपभोग घेत होता, ब्रह्माचा उपभोग घेता 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 देव पाहावयासी गेलो तेथे, मग गोविंद ते काया, आपलं शरीर ईश्वर स्वरूप भेद नाही. त्याचा काय लागला पाहिजे, छंद नाद, गोविंद गोविंद मना नाद. सावयाची उतक होते दायाद, 79 च्या पुढे स्वभावतात मदोन्मत्त, सर्व जगात बलवान व दुष्ट आणि तुम्हास बीज घालणारे असे जे तुझे भावबंद, ते वेळ न लागता अर्जुनाने संपूर्ण सहजी मारले. असं होईल, त्यांना मारले कोणी, मी मारलेला आहे. परंतु लोक म्हणतील यांना अर्जुनाने मारलं पण नाव नाही ठेवणार, कारण ती कशी होती, उपजतात स्वभावताच मदोन्मत्त, मदाचा लय उन्मद आलेला होता, त्यांना उन्माद आलेला होता मदाचा. दिलं ना देवाने, ज्याला शक्ती दिलेली त्याला लय मदोन्मत झालेले, निर्जीव लोकांना त्रास देतो, झापड देतो, घाणेरड्या शिव्या देतो, का मदोन्मत झालेला आहे. बलवान होता, दुष्ट होता. तुम्हाला काय घातलं होतं, जेवणात विष घातलं होतं, विष. जे आपण करतो ना ते भोगावाला उगवतच, पण त्याचं उगवतं. परत सांगतो याच्यामधलं, ज्याला बोध नाही झाला, परमात्म्याचा अनुभव नाही आला, त्यांनी जे बी केले ते उगवतं, ते भोगावं लागतं. पण ज्याला कळालेलं आहे की ब्रह्मरूप आहे, त्यांनी काहीच केलं नाही, दिसलं जरी त्यांनी काय केलं तरी त्यांनी काय केलं नाही, कारण त्याचं अस्तित्व संपलेलं आहे. एकार्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला ब्रह्मरूप. कोण झाला ब्रह्मरूप, ब्रह्म. त्याच्या नावावर बॅलन्स नाही, मग ते बॅलन्स कोणाच्या नावावर जातं, खावे प्यावे द्यावे जमा खर्च तुमचे नाव विधान. उतत सावयाची 12 स्वभावता माजलेले होते, उतत म्हणजे माजलेले, दायत म्हणजे भाऊबंद, आणि त्यांना मी संपून टाकलेलं आहे. विशद म्हणजे स्पष्ट होत होतं, त्यांना तू मारून टाक, आणि त्यांना मारण्याचं तुला काहीच नाही, श्रेय तुला मिळेल, पण मारले कोणी हे तुला चांगलं माहिती. आणि ते कोण मरत नाही आणि कोण मारत नाही. मरते मारते पाहे स्वरूप माझी, अग्नी माझी पडी. अग्नी का काष्ट काय, ते काष्टची अग्नी होय. अग्नी काय करतो, लाकडं खातो, पण जी लाकडं अग्नीत पडली ती कोण होऊन जातात, काष्टच होऊन, लाकडच होऊन जातात. अग्नी काष्ट काय, ते काष्टच अग्नी होय. जोपर्यंत भक्त देव भक्ती करत नाही तोपर्यंत तो देव स्वरूप होत नाही. अग्नी काष्ट खाय, ते काष्टच अग्नी होईल. देवी मरते मारते पाहे स्वरूप माझी. याच्यावर आहे ना मात केलेली. ते मारले आणि ते दुष्ट होते ना, अरे मारणारे आणि मरणारे हे दोघं कोण आहे, स्वरूप माझी. बाण अर्जुनाने मारलाय का कृष्णाने मारलाय, आणि भीष्माचार्यांना लागलाय का कृष्णाला लागलाय, कृष्णाला लागलाय. पण ऐकणारे म्हणतील हे प्रवचन का डोके फिरू दिसतात, नाथे फिरू. आम्ही किती वेळा सिरियल मध्ये पाहिलंय,
बाण मारलाय अर्जुनाने लागलाय भीष्माचार्याला. बरं का एक मारलाय का? नाही. दिसत तसं नसतो बघा. आता आपल्या गावच्या मध्ये आपली आजी जरी म्हणत असेल तर किती मोठी आहे, दिसत तसं नसतं. आणि म्हणून हे जग आता अख्खं जग फसले. अर्जुनाने मारलंय आणि भीष्माचार्याला लागलंय. अर्जुनाने मारलं नाही आणि भीष्माचार्याला लागलं नाही. मग ते आपल्याला म्हणू शकतात ओ चक्र मग कोणी कोणाला मारलं? सर्व करता धरता कोण आहे? भगवान कृष्ण. सर्व करणारा तो, त्याच्या हातात सर्व धुरा दिलेले आहे. तो सगळं करू शकतो. कर शकतो नाही, तो सगळं करत आहे. अशा प्रकारच्या या गोष्टी अर्जुना जगातील लोकांच्या वाकपटावर लिहून टाक, एरपटांच्या मुखावर लिहून टाक. काय अर्जुनाने मारलं यांना आणि राज्याचा उपभोग आहे. चक्रवर्ती सम्राटाचा भाऊ होतो आणि हे जगाच्या वाकपटावर लिहून. खोटच आहे, मिथ्यत्वच आहे. पण तू घाबरतोयस ना म्हणून मी तुला सांगतो. अर्थात विश्वाच्या इतिहास पटावर ही गोष्ट सदाचीच लिहिली जाईल. असा प्रचंड विजय मिळव. अशी क्षत्रिय होते पूर्वीचे जेवढी माणसं महात्मे होऊन गेले ना ते इतिहास बनून जायचे. तेव्हाचे पंचमहाभूताचं शरीर भेटलेलंच आहे ना, तर याचं काहीतरी आपण काम करून जाऊ. हे 5 महाभूत सुद्धा एकमेकांमध्ये क्रॉस आहे. अग्नी, पाणी काय करतं? अग्नीला विझवण्याचा प्रयत्न करतं. वारा काय करतो? अग्नीला वाढवण्याचं काम करतो. पृथ्वी काय करते? सगळ्याला पाण्याला आपल्यामध्ये शोषून घेण्याचा प्रयत्न करते. आणि आकाश सगळ्यांना गायब करण्याचा प्रयत्न करतो. माझ्यात येऊन राहा. हे एकमेकाचे यांचे 36 आकडे. पण आता हे सहाय्यभूत झालेत, कारण यांच्यामध्ये कोणती एक सत्ता आहे, आत्मसत्ता आहे. हे कसे सगळे चांडा चौकटी बनून राज्य करतात माणसं. गावामध्ये कसा तो विरोधात असला तरी त्याला घेणार, त्याचं पटत नसलं तरी त्याला घेणार. कशासाठी? सत्ता मिळण्यासाठी. सत्ता मिळाल्यानंतर हे सगळं चुपचाप होतात. तसे एका सत्तेच्या आधिपत्याखाली 5 पंचमहाभूत एकत्र आहेत. आपलं काम करून घे. तू या इतिहासावर विजयाच्या त्यांच्या इतिहास पटलावर ही गोष्ट सदाचीच लिहिली जाईल. कारण अर्जुनाने युद्ध केलं, पण अर्जुनाला नाम भेटलं होतं, अर्जुनाला आत्मसाक्षात्कार झाला होता. तरी अर्जुनाला युद्ध झालं तरी ती खुमखुमीच होती. कोण आहे मी? अर्जुन प्रवचन करत होते. अर्जुन काय म्हणले? गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझे पणी, आता पुसणे सांग आणि दोन्ही नाही. युद्ध झाल्यानंतर लोक म्हणायला लागले अर्जुनाने लढाई केली. और तिथे त्या भीमाच्या मुलाचं बरोबरीचं मुंडी फिरत होती. घाटूश्याम ते तिकडे फिरत होते आणि त्यांनी पाहिलं तर हसायला लागले आकाशवाणीतून. अर्जुनाने युद्ध जिंकला. अर्जुनाला राग आला. मग कोणी जिंकलं रे? कोणी सामने आ जाओ. तो म्हणलं तुमचं पुतण्याचं आहे. मी समोर आलो. म्हटलं काय झालं? मी नाही युद्ध केलं का? नाही. युद्ध संपायच्या वेळेला देवाला म्हटलं तर मी मरणार आहे, पण मला या युद्धाची परिणती पाहिजे. आणि म्हणून मी वरून बघत होतो. अर्जुना तू बाण सोडत होता, पण तुझ्या बाणांमध्ये तेवढी ताकद नव्हती कर्णाला संपवायची. तू बाण सोडला का त्याच्या खालून माझं सुदर्शन भगवान कृष्णाचं असेल आणि त्या टच करायचं आणि याला मारायचं, वरून दिसायचं. ते अव्यक्त स्वरूप, ती दृष्टी त्याला देवाने दिली होती. ती दृष्टी आपल्याला सगळ्यांना दिली त्या निमित्ताने. पण ती आपण देणार घे. भीष्माचार्यांना तू मारू शकत नव्हता, पण त्याच्या खालून सुदर्शन मारत होतं. या सगळ्या प्रक्रिया बरं ज्याला लागत होते त्या कर्णाला जरी बाण लागला तर तो परमात्मा स्वरूपालाच लागत होता. कारण जगातल्या सगळ्या बॉड्या सुद्धा ईश्वरच आहे. राक्षसाची त्या बोधावर गेलं राक्षस काय करणार नाही. बाबांनी सांगितलं अशा अतिरेक्यांनी, मागे दंगल झाली तेव्हा एका अतिरेक्यांनी एका आपल्या भक्ताला उचलून नेलं आणि त्याला बोलले बोल तुझी शेवटची इच्छा काय? त्याला सगळ्यांनी आतमध्ये बोलून. तो म्हणला काय नाही, माझी शेवटची इच्छा आहे, मला फक्त 10 मिनिटं नामस्मरण करू द्या, मग मला मारावी. त्या भूमिकेत असतात आणि तो ध्यानाला बसतो.
ध्यानाला बसल्यानंतर ते स्वतःला हरवून घेणार. त्यांनी सांगितलं होतं 10 मिनिटांनी मला मारून त्यांची त्याच्यातले पण तज्ञ होते. इसको भेज दो, सोडून द्या याला सोडून द्या. त्याला हाकलून दिलं, चल भाग, हे तिथं राणे गाणे सोडून का ही शक्ती विश्वात व्यापक आहे. काल बुद्धा सांगितलं सापाला आणि आपल्या साप क्रूर नाही, पण सापाला पाहिल्यानंतर आपण लगेच घाबरतो. आपण असं मागं सरतो, तसं तो पण मागे सर. दुसऱ्या क्षणाला आपल्याला विचार त्याला मारण्यासाठी काठी बिठी बाळगली, त्याला तिकडे कळतं, तो लगेच अटेन्शन. त्याच्या अंतकरणात दोघांचं एक, सगळ्यांचं अंतकरण. आता आपलं सगळ्यांचं अंतकरण तसं नाही, त्या भावाला तसं सर्वांमध्ये ती भूमिका एक आहे. त्या भूमिकेत सर्व ईश्वर करतो, आपल्याला निमित्त मात्र आहे. पण केन प्रकारे बघा सांगतात, आणि याला मी मारलंच आहे, चल तुझा, म्हणजे तू तुझं अस्तित्व समोर, आणि मेलेलंच आहे, हे काय खरे आहेत का? सगळ्या गोष्टी सांगण्यात आहोत. धनुष्य घे, ताबडतोब लढायला सुरुवात कर. अशा प्रकारचा आपण 34 नंबरचा, म्हणजे याच्यातून काय आपण निश्चय घ्यायचा करून या सगळ्या हे जगातल्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, मिथ्या आहेत, खऱ्या नाही. आता खोटे खोटं आपण पिक्चर पाहतो टीव्ही मधला, तो का खरं आहे का? नाही, खोटा आहे पिक्चर. बघा बरं, ती बाई मेली बघा, तिचं पिक्चरले गाजला, मायाची साडी, सगळं पिक्चर पाहताना सगळ्या माईला रडत होते. आणि ती पण पिक्चर एसी मध्ये बघून घरात पाहत होती. काय बोलणार या बाईला, मी तर इकडे एसी मध्ये बसलेले आहे व्यवस्थित, एसी कार मध्ये फिरते, ती मेली काल का खूपच नाही, ती आहे तशीच आहे. मग तो भाग कसा आहे, मिथ्या. तसं आपले घरातले नातेवाईक, मुलं, आई वडील, बायको कोण आहे, धनदारा पुत्र जनी, बंधू सोयरे किशोन सोयरे, सर्व मिथ्याही जाणून. सगळे कसे आहेत, हे काही खरे आहेत का? खरे कोण आहे? शरण रे गा देवासे आ धनदारा पुत्र, यांच्या नादीला राहायचं, यांच्यामध्ये खोटं खोटं कुछ करायचं ना. हो, मी तुमच्याशिवाय मी नाही, माझ्याशिवाय तुम्ही नाही, कोण बोल नाही. बस एक परमात्मा सत्य आहे, बाकी सब झूठ आहे. अशा भूमिकेत मिथ्यत्व निश्चय करायचा. शिंपलीवर दिसणारी चांदी खोटी आहे, खांबावर दिसणारा भूत खोटा आहे, रश्शीवर दिसणारा साप खोटा आहे, आणि मृग जल, त्याला जल जरी म्हटलं तरी एक थेंब सुद्धा पाणी त्याच्यातून भेटणार नाही. पण त्याच्यावर ज्याच्यावरती सत्ता दिसते तो परमात्मा सूर्यकिरण सत्य आहे. बघा, असंच बसलो होतं, त्या बरेच वेळा पाहतो, पण आपल्याला परत नाविन्य वाटतं त्या ओवींचं. नवीन नवीन ओव्यांमध्ये तेच असतं, पण तेच आपल्याला नवीन वाटतं. पहा, ओव्या सहज आपल्याला आपण नेहमी पाहिलेल्या त्या. हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईजे मूळ, हे मृगजळाचे, हे रोहिणीचे जळ तयाचे पाहता येईजे मूळ, तै रश्मी नव्हती केवळ, होय ते भानू, तो नुसता प्रकाश नाही, किरण नाही, तर तो काय प्रत्यक्ष सूर्य आहे. ते मृगजळ नाही, ते काय आहे, सूर्य आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आई नाहीये, तो कोण आहे, कृष्ण आहे. पिता नाहीये, कृष्ण आहे. चुलता नाही, कोण आहे, कृष्ण आहे. याची परी किरटी, या प्रकृती झाली, या सृष्टी तयाच्या पद्धतीने ही सगळी प्रकृती झाली. जै उपसंहारून की जे लेठी तै मीच आहे. ही उपसंहारून, तुम्ही काय म्हणले, आमच्या मुलाचे प्रश्न लय असतात, तर तुम्ही काय म्हणले वाक्य निवडतो, त्याला इंग्लिश मध्ये काय शब्द, ॲनालिसिस करतो. म्हणजे वेगळं वेगळं कर, सॉर्टिंग कर, निवडी वेगळे आपली गोधनी, निवड कर आणि त्याच्यातलं सारे ते वेचून घे. तै हिजे लठी तै मीच आहे. हे उपसम प्रकृती त्याच्यातून बाजूला काढतो, पुरुष जो आहे तो मीच आहे. ऐसे होय दिसे न दिसे, ते मजची माझी असे. ऐसे होय दिसे आणि काही न दिसे, जे दिसे
आणि न दिसे हे मजची माझी आसे मी या विश्व धरिले जैसे सूत्रे मनी. त्या मन्यांनी आतमधल्या तारेने जसं धरलेलं आहे गळ्यात घातलेले मणी ती जसे तारेने धरलेले तसे यांना सगळ्यांना या मण्यांना मीच धरलेले. सुवर्णाचे मणी केले, हे सगळे सोन्याचे मणी आहेत आणि पकडले कोणला त्यांनी? सोन्याचे मणी कोणी पकडले? सोन्याने. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती होविले तैसे म्या जग धरिले सभाह्य अभ्यंतरी. सोन्याच्या मण्याने सोन्याच्या तारेला आत आणि बाहेरून पकडले. सोन्याच्या मण्याच्या आतून होल आणि आतमध्ये काय आहे? तार. आतून तार आणि बाहेरून तारेने. कोणी कोणाला पकडले? मण्याने तारेने मण्याला पकडले का? सोन्याने सोन्याला पकडले. मग एका सोन्याने दुसऱ्या सोन्याची कंप्लेंट करायची का? नाही. सगळे काय आहेत? सोनेच आहे, निक्क सोनं आहे. असं 15.5 क्वालिटीचं हा फायनल सिद्धांत देवाला सांगायचंय. जग नव्हे अवघा जनार्दन. आणि जर तू याच्यात दलदलीत फसला असेल तर हे सगळं काय आहे? मिथ्या आहे हे जाण आणि याच्यातून झटकाने वेगळा हो. दिवडी वेगळे क्षीर आणि पाणी राजहंसे दोन्ही वेगळा. जसं त्या राजहंसाला पाणी दूध मिक्स करून दिलं तर ते जसं पाणी वेगळं करतं, दूध सेवन करतं पाणी जाग्यावर ठेवतं, तशी राजविद्या राजगुह्य योग विश्वरूप दर्शन योग अर्जुना मी तुला ती दृष्टी देतो, ती युक्ती देतो तर तू याच्यात राहून याच्यातून बाजूला राहशील आणि आपल्या स्वरूपाशी समरस होशील. असा 11व्या अध्यायातला 34 नंबरचा श्लोक आपण सर्वांनी चिंतन केले एकमेकांनी सर्वांनी मिळून. याच्यातून जे काही योग्य निघालेले ते सगळं योग्यच आहे. ते कोणी एकट्याने नाही, आपण सगळे एकत्र एवढे जेव्हा आलो त्यावेळेला त्याच्यातून ते सगळं काय झालं? ओपन होत गेलेलं आहे. सगळ्या केसचे धागे ओपन होत गेलेले याच्यामुळं आपण सगळे एकत्र आल्यामुळं. एरवी ते याच्यावर आज चिंतन याच्या पलीकडे कधी झालं नसतं आणि परत कधी होणारही नाही कदाचित. कारण हे सगळं सर्व जुळून आलं. बघा आता एक प्रमाण आलं होतं पण झटकने बाजूला गेलं. ही सगळी सिच्युएशन तुम्ही म्हणतात ती जुळून यावा ना तेव्हाची वेळ आली परत लक्षात. अहो चंद्रकांत द्रवता होय हे हातवटी चंद्रिकी आहे. त्याच्यामध्ये एक वाक्य राहिलं आहे. हा हे अहो चंद्रकांत द्रवता होय कीर ही अहो चंद्रकांत द्रवता कीर होय. हो चंद्रकांत द्रवता कीर होय हातवटी चंद्रिकी आहे. देवी वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेवी. तुम्ही आणि आपण एकत्र आलो तेव्हा मला सुद्धा याच्यातली उमज आली आणि ती उमज याच्यासाठी आली का आपल्याला एक सगळ्यांना आपण एकत्र जमलोय ना तर आपण जरी एकत्र असलो नाते संबंध आणि सगळे तरी आपण चित्रीतली फळे आहेत आणि यांना ओल्या कपड्याने पुसायचं आणि यांचं मूळ स्वरूप जो बोर्ड आहे ज्या बोर्डवर हे दिसतंय त्या बोर्डवर दृष्टी ठेवायची. याच्याकरता भगवंताने आज आपल्याकडून चिंतन करून घेतलं. झालेली सेवा उदयस्त सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी आणि ज्या भूमीत आपण आलो त्या भूमीचं नाव काय आहे? त्या भूमीमध्ये आपल्या ताईच्या घरी आपण आलेलो आहे, दीपक दादाच्या घरी आलो का आपण आपल्याच घरी आलो आणि तिथे आल्यावर एक वेगळं चिंतन आपल्याकडून देऊच्या घरी आलो. प्रभू तुम्ही महेश ही महेश आणि पार्वती काय नाही प्रभू तुम्ही सुद्धा महेशाच्या मूर्ती तुम्ही महेशाच्या त्यांनी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल गंगावती. बघा नम्रता असते ना म्हणून ते म्हणतात मी दुबळा नाही तर ते सुद्धा प्रभूचे बोलणारे ज्ञानेश्वर. आणि झालेली सेवा तुम्हा सज्जनांच्या चरणावर समर्पित करतो. श्रीपाद बाबा रामदास बाबा तसेच तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात देवे
येणे वाग्यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय राणे हे घरांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे निग्र जावो विश्वस्त धर्म सूर्य पावो जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आहे अनवर्त भूमंडळी वेपतेला गुणा सरागर्भदर्जे आरव चेतना चिंतामणीचे लाभ बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे अलांछन मातंडचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणी तिंलोकी भजी जो आदि तुलसी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावे जी एकमणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे परे ज्ञानदेव सुखिया झाला येणे परे ज्ञानदेव सुखिया झाला येणे परे ज्ञानदेव सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती।